एक टीमसाठी रायगडच्या टॉप अग्रगण्य क्रमांकावरती असणाऱ्या 8 टीम उद्या खेळतील आणि त्यापैकी 2 संघ पुढे येतील. म्हणजे सुपर 8 या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. इतकी चांगल्याने देखील टुर्नामेंट पाहायला मिळते. मेट पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील, स्वयंलक पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील. सामन्याला सुरुवात होती. पहिलं षटक सावळे संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अतुल माळी, तर सायकलला फलंदाज सचिन फडके आणि नॉन सायकलला निलेश फडके. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. या सामन्यासाठी 17ला सुरुवात होतीये. पहिला चेंडू घेऊन येतोय अतुल माळी पहिल्या षटकातला. वैयक्तिक स्पेलमध्ये पहिलं षटक विशाल पाटील यांचा 17ला सुरुवात होण्याचा इशारा. समोर फलंदाज सचिन फडके. हा फुलटॉस पद्धतीने चेंडू खेळून काढला. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेने रूम बनवली. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हॅलो, आड्यावर आमचे डीजेचे ऑपरेटर आपण बघतोय. सुंदर सुंदर गीतं मागवतात आणि प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करण्याचं काम करतात. मुकेश, उन्हाचा तडाखा भरपूर आहे. वसंत ऋतू आहे. डीजे ऑपरेटरला पण थोडीच विनंती करूया. आवाज थोडा बूस्ट करायचा आहे. वसंत ऋतू आहे, परंतु उन्हाचा तडाखा मजबूत पाहायला मिळतो आणि इतक्या उन्हात चांगला खेळ पाहायला मिळतोय. तर सर्व खेळाडूंचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांच्या पाठीशी शुभेच्छा असतील. खाजवंत प्रेक्षक पाहायला मिळतात. गर्दी प्रेक्षक आपल्याला इथे पाहायला मिळतात. खरं तर मुकेश, प्रत्येक आपण बघतो बऱ्याच वेळेला पूर्ण टुर्नामेंट एका जागेवर बसून बघणारे प्रेक्षक सुद्धा आपण पाहिलेत. त्यांनाही शुभेच्छा असतील. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती सुरूच आहे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. सहावं वर्ष कैलासवासी भाया पारेकर स्मृती चषकाचं. हा फुलटॉस चेंडू हाय टेन्शनच्या बाहेरला लागलाय आणि चेंडू मिळून सीमारेषेच्या आतमध्ये अडतोय. एक धाव मिळते. मुकेश, जर का हाय टेन्शनच्या बाहेरला चेंडू लागून क्षेत्ररक्षकाला जेल टिकला तर फलंदाज बाद असणार आहे. परंतु तुम्ही मला त्याहीपेक्षा मोठा झटका मिळाला. विहीगर संघाला फुलटॉस चेंडूवर मिळणारा षटकार आणलाय. तो हाय टेन्शनच्या वायरमुळे थोडासा झटका बसतो, परंतु एकेरी धाव मात्र मिळते आणि या एकेरी धावीच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकावरती 5-5 अशी आहे. ती विहीगर संघाची नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्या स्ट्रॉक फलंदाजी करत असताना सावध सुरुवात आहे. या सत्रामध्ये पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बंद कॅप शेवटी रूप बनवली. लॉंग ऑफ सीमारेषे भाग चौकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिळते सुंदर. हा तिसरा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर. प्रवीण गाताडे आपण बघतोय यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये अचूक योग्य प्रकारचं यष्टीरक्षण पाहायला मिळतं. एका निर्धाव चेंडूची होती सांगता आणि निर्धाव चेंडू बरोबर बिनबाद 5 या धाबा संख्येवर. 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडूंच्या अगदी 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले पण मखसूस म्हणतोय की चांगली पार्टनरशिप आणि चांगली एवढं प्रत्येक संघासाठी महत्वाचं असतं आणि त्याच दृष्टीने टाकलेले पाऊल लंगाल आणि लंगपच्या मधून अतिशय देखना फटका सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. या टुर्नामेंट मध्ये षटकारांशी खातं खोलणारा हा 9वा खेळाडू आहे नितेश. मुकेश, 5व्या सामन्यामध्ये 9वा फलंदाज षटकारांशी खातं खोललंय. सायकलला खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. दणदणीत असा हा चौकार. हॅलो, चौकारणीची 15 धावा धावफलकावरती लागतात. अतुल माळीचा हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राची धावा देतो. चेंडू उचलतो, फेकतोय. तत्पूर्वी मात्र फलंदाज धावची बाद होतो. एक बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 15. डीजे
15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलं. अतुल माळी या वर्धनानं पहिलं षटक फेकलं. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 6व्या चेंडूवरती विकेट मिळाली धावचीच्या स्वरूपात. एक फलंदाज बाद 15 धावा धावफलकावरती. जर का आपण विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार विगत संघानं पहिल्या षटकामध्ये हासिल केला. आपण बघतो मुकेश या खेळपट्टीवरती 60-65 धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या केला जाऊ शकतोय. इतकी चांगली विकेट आहे. त्याचबरोबर सीमारेषा अगदी थोडीशी जवळ आहे, ती विकेट पासून पाहायला मिळते. अशा वेळेला विगर संघाचं किमान 60 ते 65 धावांचं आव्हान असायला हवं ते 6व्या संघासमोर. गोलंदाज सय्या निलेश माळी वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातलं दुसरं षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवर प्रहार केला. लॉंगॉपच्या दिशेने गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र मिळते 1 धाव आणि या 21 धावेच्या बरोबरीने 16वी धाव धावफलकावरती लागते. पॅडी खरं तर आपण बघतोय वाऱ्याची मंद झुळूक येते आणि वाऱ्यामध्ये गारवा आहे, हवेमध्ये गारवा आहे. जरी ऊन काढायचं असेल तरी हवेमध्ये गारवा आहे आणि कदाचित तुम्ही म्हणत सुखकारक आल्हाददायक वाटतं ज्या वेळेला हवा अंगावरून जाते. निलेश माळीचा हा चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये रूम बनवण्याचा प्रयत्न केला, पण संधी इशारा येतोय. सोय चेंडूच्या बरोबरीने अवांतर धावा संख्येत भर पडतीये. कदाचित पहिली अवांतर धाव मिळतीये विगर संघाला आणि या अवांतर धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला तो 17 या धावा संख्येवर. 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये एक पार्टनरशिप जरी नेहमीच आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जात असते. इथे मात्र आज लांगण आणि लंगाच्या मध्ये संकेत चेंडू उचलतो फेकतोय. तत्पूर्वी मिळते सिंगल आणि या 1 धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावते. धावफलकामध्ये वाढ होतीये. खरं तर आजच्या या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार लागला होता फलंदाज विनायकनं. भोपाळावाडी संघाचा फलंदाज होता, त्यानं षटकाराची खातं खोललं होतं. अतिशय देखण्या फटका होता. प्रेक्षकांकडून टाळ्यांची दाद सुद्धा पाहायला मिळाली. परंतु या सामन्यामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी होणं हे विविध संघाच्या पाठीराख्यांसाठी थोडीशी मिळेल जमेची बाजू असेल. परंतु आपण बघतो सिंगल डबल्सवर जोर दिला. धावसंख्येला हलतं करतात ते विविध संघाचे हे 2 फलंदाज. धावफलक वारंवार हलतं ठेवतात, परंतु आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावत आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 20. दरम्यान विविध संघाच्या फलकासाठी सुवर्ण संधी आहे. जर कोणते 3 षटकार लगावतोय तर आमचं महेश कोकंबे यांचे सुपुत्र यज्ञेश कोकंबे रिसगावचे सुपुत्र यांच्याकडनं 500 रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. यज्ञेश महेश कोकंबे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयांचे पारितोषिक. खरं तर मुकेश या टुर्नामेंटसाठी ज्या सामन्यावरच्या ट्रॉफीज आहेत त्या प्रदान केल्यात महेश कोकंबे साहेबांनी, त्यांचे मनपूर्वक आभार. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. ताकदीचा वापर करत असताना चेंडू बॅटवर रिक्षा येत नाहीये. मिसटायमिंग बघायला मिळालं. पण या चेंडूवरती 1 धाव मात्र पडून घेतली जाते आणि या 21 धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकामध्ये वाढ होतीये 21 धावा धावफलकावरती. खरं तर आपण बघतो क्रिकेटमध्ये योग्य ताळमेळ असणं फार महत्वाचं आहे. चेंडू बॅटवरती आल्यानंतर टायमिंग फार महत्वाचं आहे. त्यावेळी नक्कीच षटकार चौकार बघायला मिळतात, परंतु या वेळेला थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक बघायला मिळाला, ज्या कारणामुळे मिळते फक्त 1 धाव. निलेश माळी याचा हा चेंडू बॅटच्या अगदी पुढ्यात टाकलाय. फलंदाजाला खेळला, परंतु हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध मारलेला फटका वाईडिश लांबच्या ठिकाणी टिकलेला झेल. दुसरी विकेट विगर संघाची. फलंदाज बाद होतोय सचिन फडके. आमच्या आरआरओ डिझेलचे ऑपरेटर त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार. अक्षय पारंगे जे सुरेख मधुर अशी गीतं वाजवत आहे. हा चेंडू वैभवने खेळला. मिडविकेटच्या दिशेने उचलणार फेकणार. तत्पूर्वी मिडफील्ड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन देणार हा चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
सुरेख सुरेख गीतं वाजवतात आमचे चॉकलेट बॉय अक्षय पारिंगे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. परंतु आपण बघतोय मुकेश 11 फलंदाज ज्याला चौकाराच्या सहाय्याने आपलं खातं खोललं. हा वैभव विगर संघाचा या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विगर संघानं एक समीकरण बांधलंय मुकेश, सुरुवातीपासून आक्रमण, आणि आपण दरवेळेला म्हणतो आक्रमण हा सर्वात मोठा बचावात्मक पवित्र आणि त्या धोरणाचा अवलंब केला जातो विगर संघाकडनं. चौकारच्या बरोबरीनं 25 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. परंतु येणाऱ्या पुढच्या 2 षटकांसाठी पंढरनाथ पवार उपपॅडी साथी समालोचक मायक्रोफोन वरती. निखिल 2 षटकांचा खेळ संपले. 25 धावा धावफलकाने 2 षटकांच्या स्वातंत्र्य 12.50च्या सरासरी आतापर्यंत. फर्स्ट एड बॉक्स आणायला गेले. येतो निखिल बाबा जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळत आहे. सातत्यपूर्वक RCC क्रिकेट संघ कैलासवासी भायास मोठे ट्रॉफी 2017च्या त्या ट्रॉफीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. आतापर्यंत 25 धावा धावफलकाचे लागेल. बिगर भावना संघ यजमान संघ गोलंदाज पवन माली. पहिल्या चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतो मिड विकेट आणि लोकांच्या दिशेनं एकदा धाव पुढे गेले. चेंडूची थोडीशी खराब, त्याच्यामुळे मिळतात 2 धावा. देखील 2 धावा मिळतात विगर संघाचा अक्षय. आतापर्यंत एकूण 6 धावसंख्या फलंदाजी करतो वैभव. 1 चौकारामध्ये 4 धावसंख्या फलंदाजी करतोय. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय जिथे 2/27च्या घरात 27 धावा धावफलकाने शांत क्रिकेट आहे. उत्कर्ष सावले आणि विगर अशी पहिली त्यांची लढत पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण चेंडूच्या काही यावेळेस पडतोय झळतोय. कष्टाची पराकाष्ठा केली जातोय. तात्पुरतं क्षेत्ररक्षण अंतिम क्षणामध्ये मात्र चेंडू जमिनीवर पडला आणि या ठिकाणी या चेंडूवरती भेटतात 2 धावा. तर विगर संघाला 2 धावा मिळतात अक्षयला. तर संघ जाऊन पोहोचतोय 2/29च्या घरामध्ये. 2/29 अशी धावसंख्या पाहायला मिळते. नानापैकीचं कव्हर सावली संघाने देखील बाबत जिंकलाय. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. हा निर्णय आतापर्यंत अचूक ठरलाय. पलटा स्पर्धा चेंडू बॅटची एज घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू सीमा रेषेचा पाठ लागला. हा मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी वैभवने मारला चौकार. बाबा 4 धावा मिळतात अक्षयला. तर विगर संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा हा निर्णय घेतलाय. जिथे वातावरण विचार करून गेला 33 धावा या धावफलकावरती. 23 लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाले. 2/33 धावसंख्येवरती धावफलक आहे. यावेळेस बॅटची एज घेऊन शॉर्ट लेगच्या दिशेनं पॉईंट लेगच्या दिशेनं सुनील माली अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकदा धाव पूर्ण केली. दुसरी डाव धोकादायक ठरणार. कुठेतरी या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न होता. जिथे धावचुकीच्या स्वरूपानं 3रा फलंदाज बाद होतोय तो विगर संघाचा. बीज मैदानात जबरदस्त फलंदाजी करत वैभव. अशा वेळेस मात्र पुढे त्रुटी वगैरे प्रयत्न केला.
उलटास पदक चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अब्दुल माले चेंडूच्या खाली येतात एक धाव धावून पूर्ण दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. पंचांचा नो बॉलचा इशारा. कमरेपेक्षा जास्त आहे म्हणजे बिमान बंधूचा हा चेंडू आणि या चेंडूवरती देखील 3 धावा मिळतात बिगर संघाला. झटपट क्रिकेटमध्ये धावा कशा धाव येणं अपेक्षित आहे आणि त्या धावा मिळतात बिगर संघाला. आणि 37 धावसंघ ती पोहोचलाय तो धावफलक. पवन सुंदर चेंडू बॅटची टॉप एजला चेंडू लागून लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धाव मिळते एका धावेच्या बरोबरीनं. अक्षरही चांगला खेळ आतापर्यंत केलाय. जरी एकच चौकार असेल सिंगल डबल धावा घेऊन साईड वगैरे 16 धावसंघ अक्षय फलंदाजी करतोय. त्या नवीन प्रथम सुनील पाटील 5व्या क्रमांकासाठी त्याला बढती मिळाली आहे. 38 धावा धावपळकरी 4 षटकाचा सामना. पहिल्या सामन्यामध्ये निखिल बाबर उच्चांक पाहायला मिळाला तो 65 धावा. त्याच्यानंतर मात्र सर्व सामने आपण पाहिले असतील. 50 पंतवाच्या आज पहिलं सत्र संपतंय. पहिल्याच सामन्यामध्ये मोफडा संघाने ज्या धावा जमवल्या त्याच्यानंतर मात्र या सामन्यामध्ये वेगळ संघ फलंदाजी करतो. नाणेफेकीचा कौल जिल्ह्यात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा अतुलनं खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये निलेश याने 10 धावा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पवन माली याने एकूण 14 धावा खर्च करून एक चांगली फलंदाज बाद केला. आणि अशा रीतीनं पहिल्या 17 ते 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा षटक प्रगती पथावरती असणार. स्लॉक वर आहे 39 धावसंख्येत पोहोचलाय धावफलक. आणि ह्या सामन्यामध्ये या सत्रामध्ये मात्र देवेश याला आमंत्रित केलंय ते शेवटच्या षटकासाठी. वेगळ संघाकडून सुनील आणि फलंदाज अक्षय ही जोडी मैदानामध्ये. अक्षयला चांगला खेळ करणं जास्तीत जास्त स्ट्राईक निखिल बाबर अक्षय याला मिळायला हवी आहे. कारण की दम असलेला फलंदाज आहे. निखिल बाबर बऱ्याच दिवसांनी समर्थन करतायत कारण का वेळ कमी आहे. या वर्षामध्ये पहिल्यांदाच आमच्या समाजात निखिल बाबर जोडले गेले. आनंद अश्रू येत आहेत. निखिल बाबर आम्हाला म्हणत आहेत तेवढ्या दिवसांनी. योगायोग असेल आपण नेहमीच म्हणत असतो निखिल बाबर दगडाची भेट होते तर माणसाची का होऊ नये. नक्कीच आपण हा योगायोग आलाय. जबरदस्त आयोजन पाहण्याला मुकेश मुंडे सामन्याचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेच्या आयोजक जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धाव या चेंडूवरती मिळते आहे. तो फलंदाज सुनील वैयक्तिक 2 धावसंख्येत पोहोचत आहेत. सिंगल डबल धाववरती असं भर देत आहेत. 40 धावावरती मजल मारले. बिगर संघ जो पाहुणा यजमान संघ आहे पनवेल कार्यक्रम आला जो संघ आहे आणि आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी खेळण्याची जे संधी आहे. बिगर संघ महाराष्ट्राला पहिल्यांदा 4 टुर्नामेंट मैदानामध्ये खेळण्याची जी संधी मिळाली तो बिगर संघाला. डाव्या स्क्रीनला चेंडू सुनील या चेंडूवरती एक डाव घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र अक्षय त्याला नकार दिले. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त पंचांची कामगिरी संदीप पाटील विशाल पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. सुंदर चेंडू आणि का शॉट केल्याचा प्रयत्न केला जातो. करा निखिल बाबर शेवटचा षटक स्लॉकवर. या षटकामध्ये धावांची गरज आहे. धावांची गती वाढवायला हवी होती. अशा वेळेस मात्र देवेश याची तारीफ करायला लागेल. सुंदर गोलंदाजी करतोय त्या षटकामध्ये. नक्कीच पॅडी परंतु आपण बघतो सायकलला उभा असलेला फलंदाज किमान साईड तरी रोटेट करणं सध्या काळाची गरज आहे. ती वेगळ्या संघासाठी आणि गरज ओळखत नाही. आपण बघतो बॅक टू बॅक 2-3 दुर्ग फेकण्यामध्ये सफल ठरला गोलंदाज देवेश. परंतु क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये काय घडेल त्याला सामोरं जाणं एवढंच आपल्या हातात असतं. हा चेंडू मात्र खेळला बिनविकेट सीमारेषेच्या पलीकडे अतिशय देखणा आणि उंचाळ मारलेला फटका 6 धावांसाठी षटकार. निखिल बाबरच्या षटकाराची गरज होती. तुमच्याकडे टर्नाला लगेचच षटकार पाहायला मिळाला तो बिगर संघाला. मात्र असं काही योगायोग
यावेळेस मात्र फुलटा सुद्धा चेंडू या चेंडूला भरपूर समाचार घ्यायला होता. त्या चेंडूवरती मात्र आक्षेप बाद झालाय. मात्र तुम्ही समालोचन केलं तेव्हा शॅकर आला आणि आमच्याकडे ज्यावेळेस संधी आली तेव्हा विगतचा विकेट म्हणजे वेगळं असतात. षटकार गेला विकेट गेला यापेक्षा महत्वाचं आहे विगर संघानं धावा जमवल्यात. फक्त प्रतीक पारेख आम्हाला सांगतात 46 धावा, किमान 55 ते 60 धावांचा आकडा असायला हवा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातले आणि या सत्रातले. त्यावेळेला पुन्हा एकदा समोर फलंदाज उभा आहे, गोलंदाज पुढे सज्ज. हा चेंडू बरोबर टप्प्याचा यष्ट्यांच्या अगदी समोर टाकला, उजव्या यष्टीच्या लाईन आणि लेन ओळखून टाकलेला हा चेंडू एकेरी धाव देऊन जातो. लेग बाईकच्या साह्याला बॅटच्या साह्याला धाव मिळते. एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावतात. धावफलकावरती एकूण धावा 47-48 धावांचं आव्हान असणार. ते येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये सावळे संघासमोर. डीजे निखिल बाबत याच्यानंतरचा महेंद्र होणारा सामना आहे. त्या दोन्ही संघांना आपण टॉस साठी आमंत्रित करूया. रुपेश, नेक्स्ट मॅच. निखिल पहिल्या फेरीतला याच्यात होणारा सामना उसरली आणि त्यांच्याबरोबर नेहरू उसरली आणि आदई या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी समोर यांचे आदाई संघ आले. तर आदाई संघाच्या संगणकाचा आपण कैलास वर्षी बाह्य स्फूर्ती ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. तर उसरली संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं. 24 चेंडू आणि 48 धावांची गरज. 12च्या सरासरीने धावा द्यावा लागेल आणि आतापर्यंत सर्वात लव स्कोरिंग हा सामना आपण याच्या अगोदर पाहिलं असतं लोधिली आणि रीस संघ जिथं प्रथम फलंदाजी लोधिली संघाने केली होती. 55 धावांची गरज होती ते रीस संघाला. काही कारणास्तव तो सामना रद्द झाला. त्याच्यानंतर मात्र या सामन्यामध्ये बिगर संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्र फलंदाजी करण्याचा हा निर्णय घेतला आणि जिथे 48 धावांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी सावळे संघाला. सावळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. मात्र या सामन्याची सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी निखिल बाबर यांच्या गोड शब्दात. धन्यवाद
पॅडी येणारे 24 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. टुर्नामेंटचा पहिला नियम, जितक्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत, अन्यथा प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी घोषित केला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. 24 चेंडू 48 धावा, सावळे संघ पाठलाग करणारी 48 धावांचा, परंतु गोलंदाजी करणारा विहीगर संघ, खरं तर विहीगर संघाला जखडून ठेवलं सावळे संघाच्या गोलंदाजीने. तशा प्रकारची गोलंदाजी आता विहीगर संघाची होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अतिशय महत्वपूर्ण पॅडी टॉस केला जातोय. मुकेश मुंडे यांच्या शुभ हस्ते 17 सुरुवात होण्याचा पंचांचा इशारा येतो. पहिलं षटक गोलंदाज घेऊन येतोय अक्षय पाटील. स्ट्राईक एंडला आपण बघतो दीपक आणि नॉन स्ट्राईक एंडला देवेश, ही जोडी आहे ती सावळे संघाची. आजही संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. 24 चेंडू 48 धावा, प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखायची आहे. गोलंदाज तयार. अक्षयचा हा पहिला चेंडू. दीपकनं प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून रूप बनवण्याचा, परंतु असफल ठरला. चेंडूने बॅटचा कोणत्या रीतीने संपर्क होतोय. एका निर्धाव चेंडूची खेळी संपती आहे. बिनबाद 0 अशी धावसंख्या आहे. धाव फलकावरती 48 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित समीकरण 23 चेंडू आणि 47 धावा, अतिशय रंगतदार 48 धावा, अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळणार या खेळ मात्र शंका नाहीये. हा चेंडू खेळला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी हा दणदणीत असा चौकार. मराठी चित्रपट सृष्टीचा अटकेपार झेंडा लावणारी ही जोडी आहे. अजय अतुल आणि त्यांची आठवण आपल्याला डीज ऑपरेटर करून दिला भानुदास, त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. मुकेश हा 12वा खेळाडू या शृंखलेचा, त्यानं पहिला चौकार लागवून आपलं खातं खोललं आहे. दीपक खेळतोय स्ट्राईक एंडला. चौकारांनी आपलं खातं खोलतोय. 48 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 22 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. हा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन जातोय. फलंदाज मागवतोय. पहिला आदरा सावळे संघाला दीपकच्या स्वरूपात वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. वसंत ऋतू तुम्ही सांगितलं, झाडांना आता पालवी फुटायला लागली आहे. मोहर आता कैऱ्यांमध्ये बदलतोय आणि मग कैऱ्या पिकलेल्या आंब्यांमध्ये बदलतील, असा सीझन आहे. डीजे मास्टरचं कौतुक करायला हवं. एक से बढ़कर एक गीतं वाजवता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम करतोय. परंतु इथे सावळे संघाच्या एखाद्या फलंदाजाला मंत्रमुग्ध करावं लागेल. सावळे संघाच्या पाठीराख्यांना मोठमोठे फटके मारावे लागतील. या 48 धावांचा पाठलाग लिलया आणि अगदी सहज करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. या उलट विहीगर संघाच्या गोलंदाजांना करिश्माई गोलंदाजी करावी लागेल. सावळे संघाच्या फलंदाजांना रोखावं लागेल जर का सामना जिंकायचा. परंतु पॅडी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नाही, परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेटमध्ये मजा नाही. असा खेळ. येणारे 21 चेंडू निर्णायक विजयासाठी 44 धावांची गरज. गोलंदाज अक्षय. हा चेंडू अक्षयचा निलेश माळी या फलंदाजाने खेळून काढला स्क्वेअरलेग सीमारेषेच्या पलीकडे. 1 डाऊन्स 4 धावांसाठी चौकार. गुरुग्रामबंधन सावळेचे माजी सदस्य निलेश माळी, परंतु यावेळेला 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करणारा फलंदाज आहे. सावळे संघाचा वैयक्तिक चौकार मारून धावसंख्येचं खातं खोलणारा या टुर्नामेंट मधला हा 13वा फलंदाज. आपण बघतो धाव फलकावरती एकूण धावा आहेत त्या 8. अजूनही येणारे 20 चेंडू आणि 40 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला. शॉर्ट 5 लेगच्या डोक्यावरून चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी हा 2रा चौकार वैयक्तिक, तर इनिंग मधला 3रा.
बघितलं प्रतीक पारंगे आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात शेवटचं 19 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. अक्षय पाटील गोलंदाजी करतोय. बॅट आणि पायऱ्याच्या मध्ये आढळणारा हा चेंडू आपण बघतोय जोरदार अपील केलं गेलं, परंतु स्टिकला सोडून देणारा चेंडू पंचांनी निर्धाव घोषित केला आणि निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती एक फलंदाज बाद, 12 धावा पाहायला मिळतात. सरासरी रात्री गेली आहे. आपण बघितलं तर ॲव्हरेजचा पाठलाग करत असताना 12 धावा प्रति षटकामागे जमवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जमवल्या 12 धावा, येणाऱ्या अजूनही 3 षटकं, याचाच अर्थ 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी राखणं बंधनकारक असणार, परंतु एका षटका जर का आला तर प्रेशर अगदी सहजपणे रिलीज होईल आणि त्यानंतर मग सावळे संघ आपल्याला आगेकूच करताना पाहायला मिळेल. परंतु त्यांची आगेकूच आणि घोडदौड रोखण्यासाठी विगर संघाला एका दुसरी विकेट मिळवावी लागेल. त्याचबरोबर वारंवार चेंडू निर्धाव फेकावे लागतील तरच या क्रिकेटच्या खेळामध्ये मजा पाहायला मिळेल. कोणी जिंको कोणी हारो, परंतु क्रिकेटचा खेळ आणि खरं क्रिकेट पाहायला मिळावं एवढीच सदिच्छा. आपण बघतो मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक सावलीमध्ये बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, परंतु जसं जसं ऊन हटणार, जसं जसं ऊन सरणार, तसं जसं प्रेक्षक आपल्या सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतील. ते सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करूया. भारतीय जनता पार्टी रीच आणि आरसीसी रीचच्या वतीनं या कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषक 2017 मध्ये, याचाच अर्थ वर्ष 6व्या वर्षामध्ये 6वं वर्ष या कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषकाचं. आणि शेवटचे 18 चेंडू आणि गरज आहे ती 36 धावांची. कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषकापर्यंत पोहोचण्याचं प्रत्येक संघाचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नानुसार आपण बघतो खेळ. हॅलो, गोलंदाज सतीश पाटील वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं षटक, तर सागित स्पेल मधलं दुसरं षटक फेकत असताना पहिला चेंडू फेकत निर्धाव. 17 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. मुकेश विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फलंदाज आहे, पण आपण बघितलं तर लगातार 4 टेस्ट मॅचेस मध्ये बॅक टू बॅक आपण बघितले 200 धावा त्याला पूर्ण केल्या, परंतु 3 वर्षात पहिल्यांदा शून्यावर बाद झाला. इथे मात्र आपण बघतोय देवेश सायकलला डावपुऱ्या हाताचा फलंदाज मिडाल आणि लॉंगऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो लॉंगऑफ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी या षटकार. नक्कीच प्रतीक पारंगे यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. 10वा फलंदाज या टुर्नामेंट मध्ये ज्याने षटकारांनी आपलं खातं खोललंय देवेश ऑन स्ट्राईक. सतीश पाटीलचा हा चेंडू देवेशने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पॅडवरती आढळतो. अशा वेळेला बॅटची कडा घेऊन जातोय, येतो 1 धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 48 धावांचा पाठलाग करत असतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 19, अजूनही आवश्यकता ती 15 चेंडू आणि 29 धावा. आपण बघितलं मुकेश तर पहिली सिंगल सावळे संघाच्या वतीने धावली गेली आहे देवेशच्या बॅटला लागून. या उलट चौकार लगावले गेले, दीपकने एक चौकार लगावला, देवेशने एक षटकार लगावला गेला. निलेश माळी यांच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळत आहेत. याचा अर्थ 19 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता. जवळपास आपण बघतो फलंदाजी करणाऱ्या संघानं ताकद पणाला लावली आहे. सावळे संघ अस्तित्वाची लढाई झुंजतोय, तर विगर संघ मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, घाम गाळतोय या उन्हामध्ये तो सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू निलेश माळीने स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगता होती आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलंय तो फक्त 19 या धावसंख्येवरती. क्रिकेटमध्ये भागीदारी प्रत्येक वेळेला आपण बघितलं क्रिकेटच्या यशामागचं रहस्य आणि त्या भागीदारीसाठी प्रयत्न सुरू आहेत निलेश माळी आणि देवेश या 2 खेळाडूंदरम्यान. शेवटचे 14 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सतीश पाटील गोलंदाजी करतोय.
दांडफटा एंडकडून हा चेंडू फाईनल सीमारेषेच्या पलीकडे अतिशय देखा फटका 4 धावांसाठी चौकार. डीजे सोहम, डीजे अजित. चौकाराच्या साह्यानं निलेश माळी वैयक्तिक 12 धावांवर तर 13 चेंडू 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत तर 23. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतो, परंतु चौकात पाहायला मिळतात. कुठे रोख लावावा लागेल, अंकुश लावावा लागेल जर का विगत संघाला सामना जिंकायचा आहे. हा पुलटा चेंडू बॅटची साईड एज चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार फायनल सीमारेषे बाहेर. हॅलो बोलो. दोन षटकांचा खेळ संपला. एकूण धाव बलकावरती धावा आहेत त्या 29. पहिल्या षटकात धावा आल्या 12, दुसऱ्या षटकात धावा आल्या 17. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आपण बघतो ना 6व्या संघ हाबी ठरलाय. खरं तर 12 धावांची सरासरी पहिल्या षटकात राखली गेली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 12 धावांच्या पुढे 5 पावले टाकतात म्हणजे 17 धावा जमवल्या. 6व्या संघाच्या फलंदाजांनी अजूनही येणारे 12 चेंडू गरज आहे 19 धावांची. परंतु या षटकात जर का एका दुसरी विकेट मिळवली गेली, जर का जास्तीत जास्त चेंडू जवळ फेकले गेले तर मी म्हणेन शक्य आहे जर विगत संघाला सामन्यामध्ये वापसी करणं अर्थातच कमबॅक करणं. परंतु जी जोडी आपण पाहतोय निलेश माळी आणि देवेश यांची पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. भरभक्कम पार्टनरशिप पाहायला मिळते. आपण जर का विचार केला तर 25 धावा जमवल्यात त्या या जोडीनं पार्टनरशिप करत असताना. अशा वेळेला ही पार्टनरशिप टाळणार का 6व्या संघाला? या उलट ही पार्टनरशिप म्हणून पुन्हा एकदा कमबॅक करणार का विगत संघ? या ऐकण्यासाठी आपण चालू आमचे परम मित्र आणि वयाचा गोड आवाज पण पवार उर्फ पॅडी यांच्याकडे. धन्यवाद निखिल बाबर. जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळते. पहिला पहिला 5वा सामना, त्याच्यानंतर 6वा सामना उस्तारले नेरे आदई, त्याच्यानंतर 7वा सामना वया नांदगाव, त्याचबरोबर 8वा सामना वडगाव वहाल, त्याचबरोबर 9वा बेताल तांबाले एकता कांबळे आणि 10वा सामना अंबिका चौगुडी पोसरी, 11वा सामना शिवप्रेमी खाण्याबुली नदीश आणि त्याच्यानंतर 12वा सामना सावलेश्वर सावळे आणि विठ्ठल जासई अशी संघ त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जिथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडू 19 धावांची गरज सावलेश्वर सावळे संघाला. उत्कर्ष सावळे असा संघ 2 सावळे संघ या स्पर्धेत उतरलेत. त्याच्यानंतर उत्कर्ष सावळे संघ सुनील माळी साहेब संघाचे तिचे चांगले सपोर्टर्स, कंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि संघाचा सपोर्ट चांगला खूप मोठा आहे. ते या ठिकाणी बसून सामन्याचा आनंद घेते. त्यांनी देखील या भाया ट्रॉफीमध्ये स्पर्श स्वागत करूया. जबरदस्त फटका फायनलच्या दिशेनं देवेशच्या बॅटमधून निघाला षटकार. विचार करण्यास भाग पडलाय. त्या उत्कर्ष सावळे संघाच्या देवेश या फलंदाजानं
गोलंदाज बिगर संघाचा सौरभ पाटील पहिल्या चेंडूचे षटकाचा मार मिळतोय. अशा वेळेस 11 चेंडू 13 धावांची गरज आहे. पण हे षटकाचं वाटतं सामन्याची हवा कुठेतरी काढून घेतली. काय जबरदस्त गोलंदाजी या वेळेस साथी काही संकटात नाहीये. निलेश माली देवेशकडे पाहत राहिले. जिथं कॉलिंग व्हायला हवी होती मात्र तिथं मिस अंडरस्टँडिंग झाली. तिथं फलंदाज बाद झाला. दुसरा आजरा मिळतोय तो सावळे संघाला. IPL चे पूर्ण डीजे मास्टर सादर करतायत. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. आता गरज असतात 13 धावांची. चेंडू बाकी असतील 10. 24 फलंदाज बाद झाले. त्या ठिकाणी प्रत्येक पारिंगे आम्हाला माहिती पुरत आहे पूर्ण टुर्नामेंटमध्ये. जबरदस्त या ठिकाणी प्रत्येक पारिंगे यांची कामगिरी पाहायला देखील त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. तसे आपण पाहिलं असतील संदीप पाटील, रोहित गाताडे असतील, संदेश कंटे जशी यांची स्कोरिंगची कामगिरी पाहण्यामध्ये हा षटकार देवेशच्या बॅटमधून निघाला षटकार. बोल 9 चेंडू 7 धावांची गरज. धावफलकाची धावा लगेच 41 धावा 48 धावांचा पाठलाग करताय उत्कृष्ट सावळे संघ. प्रवीण गाताडे नॉन स्ट्राईक साठी प्रतीक्षा करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र थोडासा बाउन्स केलाय. त्या चेंडूला मात्र मिड विकेटच्या वर मारला हा षटकार. देवेशच्या बॅटवर हा षटकार. बाबर षटकाराची वर हॅट्रिक साधले म्हणजे अजून हॅट्रिकची संधी आहे की देवेशाला धावफलकाची धावा लगेच 47 धावा फक्त औपचारिकता 1 धावेची गरज. सामना बरोबर सुटलाय. सावळे संघाने हा सामना आपल्या बाजूने खेचून आणला. मात्र एकाच हातामध्ये हा झेल टिपला. जिथं वाटत होता षटकार मध्ये गरज असते तर मात्र 3 षटकार बाहेर मिळतात देवेशाच्या. मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण जबरदस्त झेल टिपलाय. तो बिगर संघाचा क्षेत्ररक्षक जबरदस्त देवेशने फलंदाजी केली आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांना या ठिकाणी स्वागत केलं प्रोत्साहित करतायत. देवेशने 4 षटकांमधून 25 धावांची 72 खेळी साकार केली. 8 चेंडू 25 धावांची 72 खेळी साकार केली आहे. आणि हा सामना जिंकलाय सावळे संघाने 50 चेंडूचा इशारा आणि जवळजवळ 7 चेंडू राखून प्रत्येक हा सामना जिंकलाय सावळे संघाने. सावळे संघाला आपण पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा तर धन्यवाद देऊया आपण विराट संघाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देवेश. 4 चौकार 8 चेंडू 25 धावा 4 षटकांमध्ये 25 धावांची 72 खेळी साकार केली आहे. आणि गोलंदाजी करणारे 8 धावातून 1 फलंदाज बाद करून एक अष्टपैलू कामगिरी देवेश त्याच्या सामन्यामध्ये झाली आहे. तर आपण आमचे साथी गुणलेखक आमचे मार्गदर्शक चाचा पारिंगे त्यांच्या शुभ हस्ते देवेश याला या सामन्याचा सामनावीराचा किताब बाहेर केला जातोय. देवेश बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन फॉर नेक्स्ट मॅच. तर आपल्याला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा.